श्री स्वामी समर्थ. धनु राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही मोठा बदल होणार आहे का? नवीन संधी तुमच्या दारात येतील का, की थोडा संघर्ष करावा लागेल? प्रेम, पैसा आणि करिअरमध्ये तुम्हाला किती यश मिळेल? नशीब तुमच्या बाजूने असेल का? चला तर मग जाणून घेऊया धनु राशीचा हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. धनु राशीसाठी हा आठवडा उत्साह, संधी आणि थोड्या आव्हानांचा संगम घेऊन येणारा आहे. सुरुवातीला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, त्यामुळे थोडी निराशा जाणवू शकते. पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे आणि मेहनतीमुळे तुम्ही कोणतीही अडचण सहज पार करू शकाल. नवीन कामे सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे, मात्र संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतिकारक ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. काहींना बढती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, पण तुम्ही ते चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. नवीन व्यवहार किंवा करार होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक असेल. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतात. तथापि खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल. गुंतवणूक करताना योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा आनंददायक असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात गोडवा वाढेल. ज्यांचे प्रेमसंबंध नव्याने सुरू झाले आहेत त्यांच्यासाठी हा काळ खास असेल. भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे. विवाहित व्यक्तींना थोडे संयम ठेवावे लागेल. छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण ते लवकरच मिटतील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादा शुभ प्रसंग घडू शकतो. घरातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यास तुमची प्रतिष्ठा वाढेल. शिक्षण आणि बौद्धिक विकास. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. अभ्यासात प्रगती होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. एकाग्रता वाढवणे आवश्यक आहे. आरोग्य आणि तंदुरुस्ती. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा ठीक राहील, मात्र थकवा आणि ताण जाणवू शकतो. योग, व्यायाम आणि संतुलित आहार यावर भर द्या. पुरेशी झोप घेणेही आवश्यक आहे. आध्यात्मिकता आणि मनशांती. या आठवड्यात तुम्हाला अध्यात्माकडे आकर्षण वाटेल. ध्यान आणि प्रार्थना केल्यास मन शांत राहील. सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. नकारात्मकतेपासून दूर राहा. महत्त्वाच्या सूचना. घाईघाईत निर्णय घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. वाद टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपाय. गुरुवारी ओम गुरुवे नमः मंत्र जप करा. भगवान विष्णू दत्तांची पूजा करा. पिवळ्या वस्तू, केळी, हळद दान करा. दररोज थोडा योग आणि ध्यान करा. गुरुवारी व्रत ठेवल्यास लाभ होईल. खर्च आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. हा आठवडा धनु राशीसाठी सकारात्मक बदल आणि प्रगती घेऊन येणारा आहे. सुरुवातीला थोड्या अडचणी येतील, पण तुमच्या आत्मविश्वासामुळे तुम्ही त्या सहज पार कराल. करिअरमध्ये यश, आर्थिक स्थैर्य आणि प्रेमात गोडवा मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि सामाजिक जीवन चांगले राहील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, संधी आणि थोड्या चढ-उतारांचा मिश्र अनुभव देणारा ठरेल. सुरुवातीला काही अडचणी किंवा मनात गोंधळ जाणवू शकतो, पण तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास तुम्हाला योग्य दिशा देईल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन संधीही मिळू शकतात. आर्थिक स्थिती ठीक राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल, मात्र छोट्या गोष्टींवरून वाद टाळणे गरजेचे आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि सामाजिक जीवनही समाधानकारक राहील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. थकवा आणि ताण टाळा. योग्य दिनचर्या आणि सकारात्मक विचार ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि आनंद घेऊन येईल. थोडक्यात संयम साध, संधीचा योग्य वापर करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमच्याच बाजूने असेल. संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही हा आठवडा यशस्वी बनवू शकता. धन्यवाद.